ट्रॅफिकवर डिपेंड आहे. ट्रॅफिक जास्त असेल तर मग आपला फा होईल फा. काय काय माहिती रात्रीचं वगैरे मस्त चमकतो तो. ओय ओय दादू दादू थांब जरा. छत्रपती शिवाजी महाराज चौक. बघा हा एक्सेल आहे, हा घालून बघूया हा कसा होतोय, टेस्ट करून बघूया. 3-4 महिन्यानंतर खातोय तशी टेस्ट आहे की नाही ती. हो 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 आमच्या गावात. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज चाललो आहे मी दादरला. खूप दिवसांनी दादरला चाललो आहे. आज कमीत कमी 3-4 महिन्यांनी चाललं असेल दादरला. जरा एक सामान घ्यायचं आहे आणि रेनकोट वगैरे पण घ्यायचं आहे, त्याच्यासाठी चाललो आहे. आता आपण निघालो आहे, किती वाजलेत 2:45 3:30पर्यंत मे बी पोचू आपण, ट्रॅफिक नसेल तर. ट्रॅफिकवर डिपेंड आहे. ट्रॅफिक जास्त असेल तर मग आपला फा होईल फा फा. मोरे भारी वाटतं ना. पण महाराजांचं असं लावणं कितपत योग्य आहे मला तुम्ही सांगितलं. कचरा वगैरे गेला तर साफ करत असतील तर ठीक आहे, पण जर साफ नसतील करत ना थोडं वाईट वाटतं. ह्याने कसं एकदम क्लीन ठेवलं आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण दररोज साफ झालं पाहिजे आणि काही घाण नाही उडाली पाहिजे त्याच्यावरती, महाराजांच्या फोटोवरती. माझं तर म्हणणं आहे की लावलंच नाही पाहिजे, पण ठीक आहे आता जे लावतायत त्यांना आपण काय बोलू शकतो. पण लावताय तर साफ तरी करा ॲटलिस्ट. महाराजांचाच नाही, कोणत्याच महापुरुषाचा किंवा कोणाचाच असा फेसचा फोटो नाही लावला पाहिजे. कारण की किती काय झालं तरी पावसामध्ये घाण उडणारच, आणि चिखल उडणार, घाण उडणार, भरपूर गोष्टी होतात. कावळे हाकतात किंवा कोणी हाकतं, तर ते चांगलं नाही वाटत. मग आपण पुढे गाडी चालवतो पण आपल्याला माहीत नाही गाडीवरती काय झालं काय नाही ते. त्याच्यामुळे थोडं आपण अवॉइड करायचं. जे लावतात ते त्यांनी थोडी केअर करा, बस झालं, बाकी काय नाही. ज्याची इच्छा. हा आहे पाम बीच रोड. इथे ना एक वरती बघा, तिथे तुम्हाला समोर दाखवेल मी. तर बिल्डिंगच्या वरती टेरेसवरती असं बंगलो टाईप आहे, हॉटेल आहे की काय काय माहीत. तो बघा तिथे मला दिसतोय का, तर मी जरा जवळ जाऊन दाखवतो. तो बघा तिथे तो हॉटेल आहे, मंदिर आहे की कोणाचा बंगलो आहे माहीत नाही, पण काय काय माहीत रात्रीचं वगैरे मस्त चमकतो तो, भारी वाटतं. आता तर नाही माहिती, पण रात्रीचं खूप चमकतो तो. बघा दिसतोय का तुम्हाला, दिसत असेल, भारी वाटतं. पण भूमिराज बिल्डिंगच्या बाजूला आहे मंदिर आहे की काय काय माहित. वरती कसलं तरी स्टॅच्यू आहे, ख्रिश्चनचं आहे वाटतं. तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला काय आहे ते. ट्रॅफिक नाही म्हणून काय वाटत नाही. इथून वाशीपर्यंत ट्रॅफिक नसेल, वाशीच्या पुढे ट्रॅफिक असणार असं मला तरी वाटतंय. बघूया वाशीच्या पुढे ट्रॅफिक आहे का. वाशीच्या सिग्नलला मे बी असू शकते ट्रॅफिक. पाऊस पडायला पाहिजे. किती 21 तारीख आहे आजची, तरी पाऊस नाही पडत आहे. तुम्ही बोलाल ह्याच्यावर काय बघताय. इथे दिसतोय, इथे बघा, इथे नाही, इथे डेट दिसते माझ्या वॉचमध्ये, तुमच्या पण दिसत असेल, त्याच्यामुळे मी ते बघितली. खूप दिवसांनी वाशीच्या ब्रिजवर आलो आहे, भारी वाटतंय. वाशीच्या ब्रिजवर गाडी चालवलं जाम मजा येते, मला अगोदरपासून मजा येते. मित्रांनो लागली ट्रॅफिक. इथे ट्रॅफिक असतेच कधी पण, काय कधी काम होईल काय माहिती. कधी पण इथं आलो ना, इथे ट्रॅफिक असते. आपल्याला त्या साईडला जायचं, थोड्या गल्ल्या मारून त्या साईडला जाऊया. ऊन मजबूत लागतोय. मी थोडं स्लीववरती गेलेत शर्टच्या, भाजतंय माझं पूर्ण अंग, हात भाजतायत. स्लीव खाली केलं पाहिजे होतं शर्टच्या. मी बाबा पूर्ण वरती गेलेत. काळा होणार आहे पूर्ण, आता पूर्ण काळा होणार आहे, काळा. ओय ओय दादू थांब जरा. माहिती आहे का अशा ट्रॅफिकमध्ये काय बाईक चालवायला. बाईकचं तर ठीक आहे, चल कोपऱ्यातून निघून तरी जाईल. गाडीवाल्यांचे किती हाल होत असतील, वाटत लागत असेल. अशा टाईमला वाटतं की बाईक नाही ते गाडी नाही ते बरं आहे. मित्रांनो चेंबूरला पोचलो आहे. आता काय येईल बघा, 2 मिनिटात काय येईल ते दाखवतो. आपला राजा, आपला बाप, आपला देव छत्रपती शिवाजी महाराज. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. थोडा पुढं आलोय, मला मागं जाऊ दे, थांबा. महाराजांना बघत पुढे आलो मी. फाईन पडेल. मार्केट बघा पहिले, हे किती भरायचं इथलं, ज्यांना माहिती असेल. इथे पूर्ण भरून जायचं. आता हे काहीच भरलं नाही. अरे बाप, आपल्याला युटर्न मारून पूर्ण यायला लागणार आहे वाटतं. हे बघा इथला टर्न बंद केला आहे, युटर्नच बंद केला आहे. हा टर्नच बंद केला आहे बघा. युटर्न मारूनच येऊया काय का जाऊया इथूनच. चला युटर्न मारूनच येऊ. कोण जातं, पोलिसांनी वगैरे पकडलं तर प्रॉब्लेम व्हायचा. तिकडचं आपल्याला त्या साईडला जायचं आहे, म्हणजे त्या साईडला प्रभादेवीचा ब्रिज पण बंद आहे. आता तिकडून डायरेक्ट गेलो असतो. युटर्न मारून परत मागून जाऊन यायला लागेल.
आता जायचं हिंदामताला. मग आता इकडून यायचं आपल्याला लेफ्ट. सर्व खाली खाली केलंय. इथे एक दुकान आहे स्पोर्ट्सचे कपडे भेटतात. इथेच आहे ना? कुठे आहे? पुढे आहे का? कुठे आहे? इथेच कुठेतरी होतं मित्रांनो, विसरलोय मी कुठे होतं ते. हां इकडे इकडे. ही पण मोठीच आहे, खूप मोठी आहे. आपल्यासोबत बघा कोण आहे? पोलीस मॅडम बहीण आहे. तिलाच घ्यायचे ट्रॅक वगैरे. नाही होता ही? हाय बोल. तुला घेणारच आहे. हे बघ चालेल काय? मी 100% टाकणार. गाईज एवढं शोधलंय पण कुठेच नाही भेटलंय. जाऊया आता. नशीब खराब आहे आपलं. परेलला जाऊन बघूया सिग्नलच्या इथे. इथे जाऊन भेटतं. इथे आलोय आता. मागच्या वर्षी पण मागच्या वर्षी मी इथूनच घेतलेला. दाखव ना रेनकोट. चांगले चांगले. हा कितीच आहे? आपण मस्त आहे. किती? 1000 रुपये. कोणता कलर चांगला वाटतं? हा तुम्हाला कोणता कलर चांगला वाटतं सांगा. घेतल्यावर तुम्ही सांगाल तोपर्यंत घेईल मी. मे बी बघ काढ त्याला. असं थोडं अजून दाखव. नाही एवढा खास वाटत. नाहीच कलरच नाही ते. कोणत्या कलरचा घ्यायचा मग? चला बाजूला बघूया. बाजूला एक दुकान आहे हे बघा, रेनबो मेन्स वेअर. इथे आहे का? इथे बघूया. आय होप इथे तरी भेटेल आपल्याला. रेनकोट हवेत आहेत इथे आहेत. कलरवाले बघूया कोणते आहेत काय ते. शूट केलं चालेल ना? हां हे बघा इथे झील पाहिजे. हा कोणत्या कंपनीचा? झीलचे नाहीत? हां पूर्ण सेट. हा कसा वाटतोय? मस्त आहे. चांगला आहे. नाही हा नाही भेटणार. अजून एक कलर दाखवा कोणता. अरे हा पण मस्त आहे. कोणता चांगला आहे? तो वेगळा आहे. हा जॅकेट आहे. पूर्ण सूट आहे. पूर्ण सूट हवा आहे. हे पूर्ण सूट आहे. हे नाही हे असंच हवं. गाईस कोणता घेऊ? नाही 3-4 वर्ष वापरतो. बघा हा एक्सेल आहे. हा घालून बघूया हा कसा होतोय. बरोबर आहे. हा मोठा नाही वाटत ना? बरोबर आहे ना? परफेक्ट आहे. याच्यावरची पॅन्ट ही मोठी आहे. हो पॅन्ट खूपच मोठी आहे. खूप मोठी आहे ना? ठीक आहे खूपच मोठी आहे. बटन इथे नाहीत. काम नाही झालंय आपलं. काय जाऊया आता काहीतरी खाऊया. चल काय खाऊया? मंचुरियन भेल, मंचुरियन चिल्ली वगैरे. मला मंचुरियन चिल्ली खाली जावं. एक मंचुरियन चिल्ली आणि एक मंचुरियन सूप. मित्रांनो 3-4 महिन्यातून आलो इथे. मी पहिला परेलला राहायचो तेव्हा इथे यायचो सारखं सारखं. काय बोलतोय? शूटिंग करतोय. आहे ना त्याच्यात. इथून दादा चटणी दे ना. चिली नको. घातलेली कोबी आणि मंचुरियन. आले चिल्ली थोडी खाऊया पटापट पटापट आणि जाऊया. चार्जिंग संपत आले. हां आहे का त्याच्यात? दे ना. कशी काढशील पण. बाई चिल्ली आणि हे सूप. तो सूप ही सूप पी दे. ही चिल्ली खातोय. टेस्ट करून बघूया. 3-4 महिन्यानंतर खातोय तशी टेस्ट आहे की नाही ती. गरम आहे. चांगलं झालंय खाऊन. आता घरी जाऊया. मी निघालो आता घरी जायला. चार्जिंग कमी आहे कॅमेरामध्ये. जास्त शूट नाही करू शकत जाताना. खूपच कमी आहे चार्जिंग. कुठे बघतोय दादा? गाईच काम 25 झाला असता आता आपलं.
त्याचं लक्ष दुसरीकडे होतं. हा नायगावला आहे, भुईवाडा नायगाव. गाईज वड्याला पोचलो आहे, वड्यावरून जातो आहे. त्या साईडने गाडी टाकली असेल पण ट्रॅफिकमध्ये अडकला असतो आणि ब्रिज खाली ट्रॅफिक असते. ब्रिजच्या वरून जायला भेटलं तर काय नाही वाटत, पण ब्रिजच्या खाली ट्रॅफिक असते. मजा येते. खूप दिवसांनी आलो आहे ह्या साईडला. मी पहिले मी जेव्हा कॉलेजला वगैरे होतो ना तेव्हा मी इकडेच असायचो. या साईडलाच माझं कॉलेज आहे, तेव्हा मजा यायची या साईडला. आता खूप इकडून शिफ्ट झालं आहे ना तसं नवी मुंबईला, असं इकडे येणं कारण कमी झालं आहे. काय वाशीला पोचलो आता. वाशीला आलो की असं वाटतं हां ठीक आहे चला आता 10 मिनटात आपण घरी पोचू, नाहीतर मग वैताग येतो. हे हा जुना रोड आणि इकडचा हा नवीन रोड. हा नवीन रोड बनला आहे, नवीन ब्रिज. समोर मला असं वाटतंय डोंगर, भारी वाटतंय ना. पाऊस आला झाला धबधबे दिसले असतील तिथे, पूर्ण खणलंय तिकडे, धबधबे दिसतील. कसला भारी वाटतंय मुंबई, नवी मुंबई, सॉरी मुंबई नाही नवी मुंबई. हे बघा पूर्ण मुंबईचं AQI क्लीन झाल्यासारखं वाटतंय, पूर्ण दिसतंय. मला वाटत नाही मी बघितलं असेल अगोदर पण एवढं क्लिअर खूप दिवसांनी दिसतं. तिकडचं पण पूर्ण क्लिअर दिसतंय बघा त्या साईडचा, आणि इकडचा पण पूर्ण क्लिअर आहे ते बघा. आणि इकडचं पण पूर्ण सगळं क्लिअर दिसतं एकदम. वातावरण क्लिअर झालं आहे नवी मुंबईचं. मुंबईचं माहीत नाही झालं आहे की नाही ते, नवी मुंबईचं तर क्लिअर झालं एकदम. पाऊस यायला लागला ना म्हणून. घाट आला, घाट, मिनी घाट. नवी मुंबईचा एकुलता एक घाट. बघा घाटाचीच फिलिंग येते ना. लीन करू शकतो गाडी, लीन. बघा प्रॉपर लिनिंग चालू आहे माझी. बघ मध्येच थांबलेत, नाळ्याचा फोटो काढतात वाटतं. पेट्रोल संपलं वाटतं, पेट्रोल टाकायला लागेल. ते इथेनॉल पेट्रोलने वाट लागले, पिकअपच संपलाय गाडीचं. पिकअपच नाही घेत गाडी, वाट लावून टाकले, वाट इथेनॉलने. ठीक आहे आता काय ऑप्शन नाही तर काय करणार, टाकावं तर लागणारच आहे. पेट्रोल टाकूया आता, काहीच पेट्रोल टाकून घेऊया. स्पीडमध्ये किती % असतो इथेनॉल? 8%. हो झाले. आणि नॉर्मलमध्ये किती % असतो? नॉर्मलमध्ये 22%. बापरे. काहीच स्पीड पेट्रोलमध्ये 8% इथेनॉल आणि नॉर्मलमध्ये 22%. किती बघा ना फरक बघा. नॉर्मल पेट्रोल आहे त्याच्यामध्ये 22% आहे, तो 110 रुपयाला पेट्रोल आहे काहीतरी. आणि जे मी आता टाकलं स्पीड, कारण तिथं नॉर्मल नव्हतं, तो 120 रुपये काहीतरी वरती पैसे आहेत. त्याच्यामध्ये 8% आहे, म्हणजे फरक बघा किती आहे. ऑप्शनच नाही आपल्याकडे विदाऊट इथेनॉलवाल्या पेट्रोल टाकण्याचा. इथेनॉलच पेट्रोल टाका. बरबाद आहे जिंदगी आपली, बरबाद. आपल्या गाड्यांची जिंदगी बरबाद आहे, आपली नाही. चालतंय आता काय. हो 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 आमच्या गावात डेंजर आला, बघितलं काय कसला आलाय. तुफान, एकदम तुफान 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 उडा देंगे. चल इथे ब्लॉग एंड करूया आपण. मित्रांनो आलो आता घरी पोचेल. जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा, म्हणजे लोकांना पण पोचू द्या. आपण नवीन यूट्यूब चालू केलं आहे, नवीनच आहे, 2-3च व्हिडिओ आलेत. आवडलं तर नक्की लाईक करा, सपोर्ट करा. काळजी घ्या, येतो. जय शिवराय.